अवैध अळूचे टिप्पर पकडल्याने नायब तहसीलदाराला तलाठ्याकडून मारहाण। अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंगे यांना तलाठ्याकडून मारहाण। राजेंद्र शिंदे नायब तहसीलदार म्हणून आहेत अर्धापूर येथे कार्यरत। राजेंद्र शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात दिली तलाठ्याविरुद्ध तक्रार। नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे कारवाई दरम्यान घडली घटना। अर्धापूर तालुक्यातील नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे संध्याकाळच्या टाइमला कामकाजाची गस्त घालत होते। त्या गस्तीमध्ये अवैध उत्पन्न करणारे टिप्पर मिळवून आल्याने त्या टिपऱ्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या तहसील कार्यालयातील तलाठी त्यांच्याकडून कामात अडथळा व धक्काबुक्की करण्यात आले। या पुढील प्रकरणात त्या वाहनांना हवेत तहसील कार्यालयात येथे आणून लावण्यात आले। पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये चालू आहे, अशी माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली। सर का मारहाण झाली म्हणजे काय विषय? ही नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे निवासी नायब तहसीलदार आहे अर्धापूर येथे। अवैध गौण खनिज वाहतुकीचं आमचं पथक होतं। रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे 4 गाड्या पकडल्या होत्या आम्ही, 3 हायवा आणि 1 टिप्पर। ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं म्हणजे हे केलं, कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली। त्यानुसार ते पुढील गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर। पुढील आता पोलीस स्टेशनला संबंधितावर म्हणजे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे, नांदेड। लोकनायक न्यूज